परशुरामाची भूमी म्हणून ओळखलं जाणारं चिपळूण आज एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे। तुम्ही कधी विचार केलाय का की निवडणुकीच्या निकालांनंतर पक्षांची विचारधारा अचानक कशी काय बदलू शकते? ज्या राष्ट्रवादीला सत्तेतून बाहेर ठेवण्यासाठी महायुतीने कंबर कसली होती, आज त्याच राष्ट्रवादीशिवाय महायुतीला आपलं अस्तित्व टिकवणं कठीण झाले। हा केवळ सत्तेचा आकडा आहे की मतदारांशी केलेली प्रतारणा? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चिपळूणच्या राजकारणातील या धक्कादायक यू-टर्नचं सखोल विश्लेषण करणार आहोत आणि समजून घेणार आहोत की कार्यकर्त्यांना न्याय देण्याच्या नावाखाली नक्की कोणाची सोय लावली जाते। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। चिपळूण नगरपालिकेच्या निवडणुका आठवा। महायुतीमध्ये सगळं काही अलबेल असल्याचं दाखवलं जात होतं। भाजप, एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढतील असं वाटत होतं, पण ऐनवेळी काय झालं? ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला महायुतीतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला। आमदार शेखर निकम यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीची इतकी तारांबळ उडाली की 28 पैकी फक्त 15 जागांवर त्यांना उमेदवार उभे करता आले। निकाल लागला आणि भाजपने शिंदेच्या सेनेसोबत सत्ता मिळवली। इथपर्यंत ठीक होतं, पण खरी ठिणगी पडली ती पालकमंत्री उदय सामंत यांच्या विधानाने। त्यांनी ठामपणे सांगितलं होतं की राष्ट्रवादी अजित पवार गटासाठी महायुतीचे दरवाजे आता कायमचे बंद झाले आहेत। पण मित्रांनो, राजकारणात कायमचं या शब्दाची व्याख्या सोयीनुसार कशी बदलते हे आता आपल्याला पाहायला मिळते। आता आपण वळूया जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या निकालांकडे। इथे मतदारांनी कोणालाही स्पष्ट बहुमत दिलं नाही। राष्ट्रवादीला 7 जागा मिळाल्या, ठाकरे गटाला 4 तर भाजप आणि शिंदे सेना युतीला 7 जागा मिळाल्या। आता गंमत बघा, ज्या राष्ट्रवादीला पालकमंत्र्यांनी 4 हात लांब ठेवण्याची भाषा केली होती त्यांच्याशिवाय आता युतीला पंचायत समितीत सत्ता स्थापन करणं अशक्य झालं आहे। दुसरीकडे उद्धव ठाकरेंची शिवसेना सत्तेत येऊ नये यासाठी महायुतीचे नेते आता त्याच राष्ट्रवादीला साकडा घालत आहेत, ज्यांना त्यांनी काही दिवसांपूर्वी नाकारलं होतं। हा विरोधाभास तुम्हाला काय सांगतो? हे लोकशाही तत्वांचे राजकारण आहे की केवळ खुर्ची वाचवण्याचा खेळ? इथे एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित होतो, तो म्हणजे कार्यकर्त्यांचा बळी। निवडणुका आल्या की प्रत्येक पक्षाचा नेता म्हणतो, आम्ही कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी तडजोड करणार नाही। कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जातं, त्यांच्याकडून जीवाचं रान करून घेतलं जातं। अनेक कार्यकर्ते निवडणुकांच्या खर्चापायी कर्जाच्या खाईत लोटले जातात, पण जेव्हा सत्तेची फळं चाखण्याची वेळ येते तेव्हा हेच नेते आपापसातील हेवे दावे विसरून पुन्हा एकत्र येतात। मग त्या कार्यकर्त्यांचं काय, जे एकमेकांविरुद्ध रक्ताचं पाणी करून लढले होते? चिपळूणमध्येही तेच घडतंय। ज्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांच्या दरवाजे बंद करण्याच्या घोषणेवर विश्वास ठेवून राष्ट्रवादी विरुद्ध संघर्ष केला, त्यांना आता त्याच राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत मांडीला मांडी लावून बसावं लागणार आहे। आता प्रश्न पडतो की ठाकरे गटाला रोखण्यासाठी ही सर्व धडपड का सुरू आहे? कोकण हा नेहमीच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे। तिथे आपलं वर्चस्व टिकवण्यासाठी भाजप आणि शिंदे गट कोणत्याही थराला जायला तयार आहेत। अगदी स्वतःचे शब्द मागे घेऊन राष्ट्रवादीशी हात मिळवणी करायलाही त्यांची तयारी आहे। मांडकी पालवण येथील साहित्य संमेलनादरम्यान पालकमंत्र्यांनी दिलेले संकेत हे याच राजकीय हतबलतेचे दर्शन घडवतात। जनतेने दिलेला कौल हा खरं तर स्थानिक समस्यांवर आधारित असतो, पण निकालानंतर होणारी ही गणितं फक्त आणि फक्त सत्तेच्या हव्यासपोटी मांडली जातात। चिपळूणच्या राजकारणात पक्षापेक्षा व्यक्तिगत प्रभावाचे महत्त्व जास्त राहिले आहे। एकेकाळी हे शहर शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात असे, मात्र गोविंदराव निकम यांच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेसने इथे आपली पाळेमुळे घट्ट केली। सध्या त्यांचे चिरंजीव शेखर निकम हे चिपळूणचे नेतृत्व करत आहेत। दुसरीकडे शिवसेनेच्या माध्यमातून सदानंद चव्हाण यांनीही अनेक वर्ष या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलं आहे। 2019च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेखर निकम यांनी शिवसेनेच्या सदानंद चव्हाण यांचा सुमारे 30,000 मतांनी पराभव केला होता। मात्र त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात झालेला मोठा फोडाफोडीचा परिणाम चिपळूणवरही झाला। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शेखर निकम यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला। 2024च्या विधानसभा निवडणुकीत चिपळूणने महाराष्ट्रातील सर्वात चुरशीची लढत पाहिली। ही लढाई निकम विरुद्ध यादव अशी होती। शरद पवार गटाचे उमेदवार प्रशांत यादव यांनी शेखर निकम यांना जोरदार टक्कर दिली। महायुतीची मोठी ताकद पाठीशी असूनही शेखर निकम यांचा विजय अवघ्या 6,000 मतांच्या फरकाने झाला। यावरून हे स्पष्ट झालं आहे की ग्रामीण भागात राष्ट्रवादीच्या मूळ मतदारांमध्ये मोठी विभागणी झाली आहे। चिपळूण नगरपालिकेच्या निवडणुकीत एक वेगळेच नाट्य पाहायला मिळाले। महायुती असूनही पालकमंत्र्यांनी राष्ट्रवादीला अजित पवार गटाला बाहेर ठेवून निवडणूक लढवली आणि सत्ता मिळवली। मात्र आता पंचायत समितीमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी त्यांना पुन्हा
त्याच राष्ट्रवादीच्या 7 सदस्यांची गरज भासत आहे. ज्या पक्षासाठी युतीचे दरवाजे कायमचे बंद झाले होते त्यांच्यासाठीच आता पायघड्या घातल्या जात आहेत. चिपळूणचे राजकारण आता कार्यकर्ते आणि विकास यापेक्षा समीकरणे आणि सत्ता यावर अधिक अवलंबून आहे. सत्तेसाठी जुने शत्रू पुन्हा मित्र बनत आहेत, तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला शह देण्यासाठी महायुतीतील अंतर्गत मतभेद विसरून नेते एकत्र येत आहेत. चिपळूणच्या या राजकीय पटलावर सर्वसामान्यांचे प्रश्न, विशेषतः पुराचा प्रश्न आणि बेरोजगारांच्या समस्या या सत्तेच्या गणितांमध्ये हरवल्या जातात की काय अशी भीती नागरिकांमध्ये आहे. शेवटी विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की मतदारांनी दिलेल्या कौलाचा असा अपमान किती काळ चालणार. आपण ज्यांना निवडून देतो ते आपल्या मतांची किंमत फक्त सत्तेच्या वाटीघाटीसाठी करतात का? कार्यकर्त्यांनी नेत्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून आपलं आर्थिक आणि सामाजिक नुकसान करून घेणं कितपत योग्य आहे? चिपळूणच्या या राजकीय नाटकात विजय कोणाचाही होऊ, पण पराभव हा सर्वसामान्य कार्यकर्त्याचा आणि मतदाराचाच होताना दिसतोय. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? सत्तेसाठी अशा प्रकारे वारंवार भूमिका बदलणं योग्य आहे का? आणि कार्यकर्त्यांनी या नेत्यांच्या सोयीच्या राजकारणापासून धडा घ्यायला हवा का? तुमचं मत खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जर महत्त्वाचा वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तुमच्या चिपळूणच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.